अभिनेत्री ऋता दुर्गुळेनंतर आता आणखी एक सेलिब्रिटी कपल 2022 मध्ये लग्नगाठ बांधणार आहे. हे सेलिब्रिटी कपल आहे गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर. रोहित आणि जुईलीने त्यांच्या केळवणाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि चाहत्यांच्या भोवया उंचावल्या. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि एकच चर्चा रंगली होती, ती म्हणजे हे दोघं कधी लग्न बंधनात अडकणार याची. याचं उत्तर अखेर मिळालंय. जुईलीने नुकतीच एक पोस्ट केली आहे. या फोटोत रोहित आणि जुईली एकत्र दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देत जुईलीने चला असं म्हटलंय, तर पुढे तिने दिलेल्या हॅशटॅगने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय. तिने लिहिलंय #10 days to go #रोहिली. म्हणजे त्या दोघांचं लग्न आता 10 दिवसांवर आलं असून लगीन घाईला सुरुवात झाली आहे. या दोघांच्या लग्नाचा हॅशटॅग हा रोहिली असा आहे. रोहित आणि जुईली या दोघांची पहिली ओळख सारेगमप लिटिल चॅम्प्स या शो मध्ये झाली होती. त्यावेळी हे दोघंही खूप लहान होते. दोघांची मैत्री झाली आणि मग या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. गेले कित्येक वर्ष हे दोघंही रिलेशनशिप मध्ये आहेत. अखेर या दोघांनी लग्न बंधनात अडकण्याचा निर्णय घेतलाय. बेसिकली आमच्या दोघांचंही बिफोर वी केम इन टू रिलेशनशिप आणि ह्या सगळ्याच्या आधी आम्ही 5 वर्ष खूप चांगले मित्र होतो. त्यामुळे आम्हाला एकमेकांच्या त्याही गोष्टी माहिती आहेत ज्या फक्त मित्रांना माहिती असतात. त्यामुळे मला तिला ते जजमेंट येतं आहे, मला ते जजमेंट येतं आहे हळूहळू, की कुठल्या वेळेला किती वाक्य आणि किती शब्द बोलायचे हे ह्याचं एक फक्त आम्ही मोजमाप आणि भान ठेवतो. ही गणितं जुळून कशी आली? या तुमच्या दोघांच्या नात्यातली गंमत कशी जुळून आली? कोणी कधी कोणाला कसं प्रपोज केलं? पहिली भेट दोघांची कुठे झाली आठवते दोघांनाही? पहिली भेट असं म्हणल्यावर आम्हालाच हसायला येतं. आम्ही पहिल्यांदा भेटलो सारेगमप लिटिल चॅम्प्सला, कारण की तोही त्यावेळेस होता आणि मीही होते. टॉप 50मध्ये होते. मी पटकन आऊट झाले, बट त्यावेळेस आमची केमिस्ट्री जुळून आली बिकॉज आमच्या रूम्स शेजारी शेजारी होत्या आणि त्यात तो मुलांच्या शाळेमधला, मी मुलींच्या शाळेमधली. त्यामुळे पत्ते खेळायचे झाले तरी कोणीच नाही आहे आता लॉबीमध्ये, काय करायचं, मग आपण दोघं बसून पत्ते खेळूया. त्यामुळे आमच्या दोघांसाठी त्याच्यासाठी एक मुलगी म्हणून त्याची पहिली मैत्रीण मी होते. माझ्यासाठी मुलगा कॅटेगरीमध्ये पहिला मित्र माझा रोहित राऊत होता. सो त्यामुळे ती केमिस्ट्री ऑलवेज तिथे राहिली, की एखाद्याशी आपण पटकन बोलू शकतो किंवा एखाद बेस्ट फ्रेंड आणि मुलगा मुलगी बेस्ट फ्रेंड असू शकतात का? हो, असू शकतात. मी कम्प्लिटली मान्य करते. बिकॉज काही काही गोष्टी आपण पटकन मित्रांशी बोलून जातो किंवा मैत्रिणीशी बोलून जातो. काही काही इमोशनल ते एक वाद असतात, ते फक्त आपण मुलीशी करू शकतो किंवा काही काही गोष्टी मुली छान समजावून सांगू शकतात, की घरचं कसं असायला पाहिजे किंवा तू कसं वागायला पाहिजेस, की हे इथे चुकतोयस किंवा तिथे चुकतोयस. सेम विथ हिम, की तू कशी बाहेर वागायला पाहिजेस, की तू लोकांमध्ये कशी वागायला पाहिजेस. या सगळ्या गोष्टी आपोआप त्या घडत गेल्या आणि त्याच्यामुळे आमचं कनेक्शन अजून स्ट्रॉंग होत गेलं. सो दॅट इज द थिंग. तो पहिल्यांदा आम्ही तिथे भेटलो होतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही दोघंही इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर मध्ये 5 वर्षांचा गॅप होता. आम्ही काहीच बोललो नाही बिकॉज माझं शिक्षण पुण्यामध्ये चालू होतं आणि तो इथे मुंबईत शिफ्ट झाला होता. त्याचा करिअर ओरिएंटेड तो प्रॉपर असा चालला होता. सो त्यामुळे त्या काळामध्ये आम्ही काहीच बोललो नाही एकमेकांशी. आणि मी जेव्हा सारेगमपला आले 2014मध्ये, त्यावेळेस त्यांनी मला डिरेक्टली फोन केला पहिला एपिसोड बघून, की काय मग जोगळेकर? म्हणलं हां बोला राऊत, काय म्हणताय? तर काय मग जिंकताय तुम्ही? म्हटलं हां ओके, हा कुठला कॉन्फिडन्स आहे, जिंकताय तुम्ही वगैरे. म्हटलं ते सगळं असो, मी फक्त बरी गात जाईन पुढे आणि फायनलपर्यंत पोचले आणि मी जिंकले. सो मला जिंकल्यानंतर पहिल्यांदा कुठलं वाक्य आठवलं असेल तर ह्या माणसाचं वाक्य आठवलं, की हा माणूस बोलला होता काय जोगळेकर जिंकताय तुम्ही. सो माझं ट्रॉफी हातात घेताना म्हणजे ओके फाईन. सो एवढा सगळं सिच्युएशन ती क्रिएट झाली. मग मी हॉटेलवरती जाताना त्याला फोन केला, की तुला कसं माहिती होतं मी जिंकणार आहे वगैरे, तुला आधीच कळलं होतं ना सगळं सेट? नाही, तू इतकी चांगली गात होतीस म्हणून मी तुला फोन करून बूस्टअप केलं की तू जिंकतीयस, सो त्या हिशोबाने तू गा. सो इट वॉज सो नाईस की प्रत्येक वेळेमध्ये, की तो त्यावेळेस म्युझिक इंडस्ट्रीमध्ये काम करत होताच, त्याचं नाव होतंच, बट स्टील एका मैत्रिणीसाठी, आपल्या बेस्ट फ्रेंडसाठी इतकं छान बोलणं किंवा एवढं सपोर्टिव्ह असणं ही खूप चांगली गोष्ट आहे आणि तो ऑलवेज ते करतो.
सो त्याच्यानंतर मग आम्ही परत कनेक्शन स्ट्रॉंग होत गेलं आणि मग त्याच्यानंतर वी आर लाईक बडीज नाव. रोहितने त्याच्या करिअरची सुरुवात सारेगमप लिटिल चॅम्पचा स्पर्धक म्हणून केली होती आणि आज तो या शोचा जज आहे. रोहित आणि जुईलीने अनेक सिनेमांचं पार्श्वगायन केले. हे दोघं सोशल मीडियावरही बरेच ऍक्टिव्ह असतात. या दोघांचे रील्स तसेच फोटोज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. तुम्हाला रोहित आणि जुईलीची जोडी आवडते का आणि या दोघांच्या लग्नासाठी तुम्ही किती एक्सायटेड आहात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. याशिवाय हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या लोकमत फिल्मी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल.